1981 पासून मराठे ज्या मराठा आरक्षणाकडे डोळे लावून बसले होते तेच मराठा आरक्षण महायुतीच्या सरकारने 26 फेब्रुवारी पासून लागू केलेलं आहे। 26 फेब्रुवारी पासून याच मराठा आरक्षणामध्ये म्हणजेच जे काही नोकरी असतील शिक्षणामध्ये हे मराठा आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत महायुतीचे मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आहेत। सर, 1981 पासून आत्तापर्यंत मराठ्यांनी अनेक संघर्ष पाहिले आणि आता कुठेतरी मराठ्यांना एक दिलासा मिळतोय। 26 फेब्रुवारी पासून आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे। राजपत्रात सुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी व माननीय अजित पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला त्याचं स्वागत महाराष्ट्रात झालं। मराठा समाजातील जो गरीब आहे, जो वंचित आहे, ज्याला या आरक्षणाच्या रक्षणाची आवश्यकता आहे, अनेक वर्ष संघर्ष झाला। या अगोदरच्या शासनांनी या विषयाकडे कधी गंभीरतेने बघितलं नाही, पण माननीय देवेंद्र फडणवीसांनी गंभीरतेने बघत हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षणही केलं आणि नंतर महाराष्ट्राच्या दुर्दैवाने जनादेशाचा अवमान करत आमचे उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं लक्ष हे राज्याच्या प्रगती विकासाच्या ऐवजी फक्त राजकारणाकडे होतं आणि त्याचा परिणाम सुप्रीम कोर्टामध्ये आपण या केसचा निर्णय हा आपल्या बाजूने लागू शकला नाही। आता अभ्यास करून 10% आरक्षण दिलं। माझा विश्वास आहे की या आरक्षणाचा निश्चितपणे अतिशय उत्तम उपयोग हा मराठा समाजातील या सर्व गरीब वंचितांना होईल, ज्यांना या आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये येण्यामध्ये मदत होईल। एकीकडे हे आरक्षण 26 फेब्रुवारी पासून लागू केले तर जरांगेंनी सुद्धा सगळे सोयऱ्याचा विषय अजूनही लावून धरलेला आहे। मात्र या संदर्भात आता हा जो विषय आहे तो विधानभवनाच्या पटलावर देखील आलेला आहे। SIT ची स्थापना करण्यात आलेली आहे। नेमकं जरांगेच्या मागे कोण आहे, तुम्हाला काय वाटतं? SIT गावगी ना, आणि जे कोणी मागे असतील ते सुटणार नाही। 1001% हे चेहरे बाहेर येतील की कोण आहे याच्या पाठीशी। आणि तुम्ही बघत आहात की आता एक एक गोष्ट जी काही लोक येऊन बाहेर सांगताय, तुम्ही देवेंद्रजीवर आरोप कसा करू शकता? शेवटी हे आंदोलन हे समाजहितासाठी असायला हवं। जेव्हा तुम्ही समाजहितातून राजकीय हितासाठी या आंदोलनाचा उपयोग करण्याचा प्रयत्न, आणि याच्या मागे आहे कोण आहे असे लोक की या आंदोलनाच्या माध्यमातून खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय। काही लोक बघितले ना, सभागृहात एक सांगतात, बाहेर येऊन दुसरी ढोलकी वाजवतात। अरे सभागृहात जर एकमताने आपण मान्य केलं तर बाहेर येऊन तुम्ही दुसरी ढोलकी वाजवता आणि तुम्हाला तर इतके वर्ष सत्ता होती ना, तेव्हा का नाही दिवे गावगे? आता मात्र या आंदोलनाचा फायदा घेऊन सत्तेवर जाण्याचा प्रयत्न करता। अरे तुम्ही सत्यावर, विकासावर प्रयत्न करा ना। महाराष्ट्र पेटवून सत्तेवर जाण्याचा जर प्रयत्न असेल तर मग शेवटी देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल अपशब्द, त्यांच्याबद्दल निम्न शब्दाचा उपयोग करणं महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही। राजेश टोपे यांच्यावरती ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस राजेश टोपे यांचं असं म्हणणं आहे की माझं जर नाव आलं तर मी राजकीय संन्यास घेईन किंवा मी राजकारणात पुन्हा येणार नाही। तर मग नाव आल्यावर तर 100% राजकीय संन्यास घ्यावाच लागतो। आता SIT आपलं काम केल्यावर जेव्हा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासला जाईल, सर्व व्हॉट्सॲप चॅट तपासलं जाईल आणि लोकांचा असा गैरसमज असतो की व्हॉट्सॲप चॅट मी डिलीट केलं म्हणजे ते डिलीट झालं, असं होत नाही ना, सापडतात ना। शेवटचा प्रश्न आहे, ज्यावेळेस जरांगे हे मोठमोठ्या सभा घेत होते, त्या ज्या वावरांमध्ये ह्या सभा घेण्यात आल्या, गायरान असेल किंवा कोणतेही, त्यावेळेस त्या गावकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली, नुकसान झाले, शेतीचं नुकसान झालं आणि सरकारने ही मदत, नुकसान भरपाई करण्यात आली। एकंदरीतच या संपूर्ण आरक्षणाच्या या संपूर्ण आंदोलनाकडे जर पाहिलं तर लोकवर्गणीतून हे आंदोलन उभं राहिल्याचं वारंवार पाहिलं जातं। मात्र सरकारने अशा प्रकारे मदत करणं कितपत योग्य आहे? नाही, सरकारने एका सहानुभूतीने, संवेदनशीलतेने, सकारात्मकतेने मदत केली, पण आपल्याला हे बघायचं आहे की या आंदोलनाला पेटवण्यामध्ये काय महाविकास आघाडीचे काही नेते तर गुंतले नव्हते, हे तपासावंच लागेल। कारण त्या लोकांचे स्टेटमेंट असे चित्रविचित्र यायचे की त्यांना मराठ्यांच्या आरक्षणापेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताप्राप्तीचं स्वप्न हे पूर्ण करायचं होतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच महाविकास आघाडीतील कोणकोणते नेते या आंदोलनाच्या मागे आहेत हे शोधावं लागेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।